अगं त्यांनी प्रयोग लावला आणि गडकरीचा प्रयोग लावला. म्हटलं कोण? संकेत. गडकरीचा शो नंतर शाळा म्हणजे महाविद्यालयच घेतलं मी नंतर. झिरो शो लावला, झिरो ऍक्टिंग लावलेला तो प्रयोग. आता मी काय सांगू शकत नाही तुला. बोल मी एखाद्याला कमिट केलं का संपला विषय. काय तुम्ही खूप अत्याचार केला, रिहर्सलला यायला नाही द्यायचं म्हणतो. महाराष्ट्रापुरती आम्ही नाटकाचे प्रयोग केले नाहीयेत. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशमध्ये उज्जैनमध्ये सुद्धा आम्ही आमच्या नाटकाचा प्रयोग करून आलेलो आहोत. एक ब्लॅकआउट नंतर ना ती क्युरियोसिटी निर्माण होते की आता सेकंड सीन मध्ये काय होणार आहे. आता तू बघशील ना, आता ती तर ओय ओय अशीच बोलते, धतिंग बितिंग मध्येच बोलते ती. लोक हल्ली लगेच विसरतात लगेच. आता तो कुठे होता? उज्जैनला. तर तो काय म्हणाला? अब्रॉडला. तो नशीब अब्रॉडला गेला म्हणतो मी चंद्रावर करणार म्हणून प्रयोग, असं म्हणणार तो. कदाचित तुम्हाला कळेल की 96 प्रयोग जे केलेलं नाटक आहे ते उगाच नाही केलं ना. आणि ह्यांच्या प्लॅटफॉर्म तर्फे आम्ही तुम्हाला अपील करतो, एक हंबल रिक्वेस्ट आहे का, म्हणजे मनापासून सांगतो की नका पोस्टर, बाटलीवरचं पोस्टर बघू नका. बाटलीत काय ते बघा. नाटकातला कलाकार हा नाटकाचा चेहरा नसतो. नाटकाचा विषय हा नाटकाचा चेहरा असतो. त्यामुळे तो विषय बघायला नाट्यगृहात जरुरी आहे. आता हे आपलं कर्तव्य आहे की 100वा प्रयोग हाऊसफुल झालाच पाहिजे. मंडळी, सगळ्या सेलिब्रिटीज जे आता कलाकार जे नावाजले तेही बघतात, त्यांना मी आवाहन करेन, खूप मेहनत आहे यामागे, खायचं काम नाही आहे हे सांगतायत हसत खेळत. आता ही खूप त्यांची आता बघा, आता हे दापोली पोफळी म्हणजे हे पुणे वगैरे सातारा सगळीकडे प्रयोग करून आले. त्यांचं बॉन्डिंग तेवढं आता झालेलं आहे म्हणून. पण कष्ट काही कमी नाही होत ना, कष्ट तेवढेच आहेत. आणि आता मुलींचा टॉपिक निघाला म्हणून आता मृदुलाची आणि भक्तीची हजेरी लावा प्लीज. मला किस्से ऐकायचे त्यांचे पण. एक ऍड ऑन करतो. महाराष्ट्रापुरती आम्ही नाटकाचे प्रयोग केले नाहीयेत. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशमध्ये उज्जैनमध्ये सुद्धा आम्ही आमच्या नाटकाचा प्रयोग करून आलेलो आहोत. वा. सो महाराष्ट्राबाहेरही आम्ही हजेरी लावली आणि तिकडे लोकांची वाहवा मिळवून आता टार्गेट अब्रॉड आहे. मी तुला मगाशी काय म्हटलं, तेव्हा तो एक प्रयोग आला होता तो 50वा म्हणत होता. आता तो कुठे होता? उज्जैनला. तर तो काय म्हणाला? अब्रॉडला. तो नशीब अब्रॉडला गेला म्हणतो मी चंद्रावर करणार म्हणून प्रयोग, असं म्हणणार तो. नाही पण ठेवावी, महत्वाकांक्षा असावी, काही चुकीचं नाही. आणि चाललंय सगळं चांगल्या ट्रॅकवर चाललंय, त्यामुळे मला नाही वाटत. मुलींचं बोलीस ना, तर कसं असतं माहिती आहे, एखाद्याची इच्छा असते नाटक करण्याची. मृदुलाने नाटक हे बघितलं होतं. ती तेव्हा दुसऱ्या नाटकात काम करत होती आणि ना काय झालं, तिची ना खूप इच्छा होती की मला हे नाटक करायला भेटलं तर, मला हे नाटक करायला भेटलं. त्याची फ्रेंड होती ती, मला नाटक करायला भेटलं तर. तुला ठीक आहे असं तिचं चाललं होतं, त्याचं डिस्कशन चालू होतं. आणि 9व्या प्रयोगानंतर काय झालं, जेव्हा लॉकडाऊन नंतर ओपन झालं ना, त्याची आधी जी आर्टिस्ट करत होती तिचा फॅमिली प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ती बोलली मी डिस्कंटिन्यू करते, नाही कंटिन्यू करू शकत. आणि आम्ही एका मुलीला बोलवलं सुद्धा ऑडिशन द्यायला. ऑडिशन देऊन तिला सिलेक्ट सुद्धा केलं. सिलेक्ट झाली, तिच्याबरोबर एक दिवस रिहर्सल पण केली. आणि नंतर त्याने मला फोन केला, अरे ते मृदुला आहे ना, ती तयार आहे नाटक करायला. बोललं हे तू आधी सांगायचंस ना. मी तिला कमिट केलं, आता ती सिलेक्ट झाली म्हणून. आता तिची रिहर्सल आहे आज माझी. बरं, ती रिहर्सलला आली, रिडिंग केली. आता मी काय सांगू शकत नाही तुला. बोल मी एखाद्याला कमिट केलं का संपला विषय. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा मला फोन आला, जिला मी सिलेक्ट केलं, की माझं एक दुसरं नाटक सुरू होतं आहे, तर मी हे नाही करत आहे. मी तसाच फोन मृदुलाला केला, हॅलो मृदुला तूच आहेस बोललो हे नाटक करायला. पहिलं मी विचारलं, भाऊ काय नाटक करणार ना तू? नाही मी मला करायचंच होतं. मी डोंबिवलीला प्रयोग बघितला तेव्हाच मला लागलं हे मी कॅरेक्टर करते बोलतो. आणि मृदुलाला सिरियल पण मिळाली आता, म्हणजे किती तिचं ते नशिबात होतं, तिथून ती क्लिक झाली. खूप सुंदर. भक्तीचं कसं की आम्ही ना म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, पण ना जेव्हा मी स्पर्धेत करत होतो ना, तेव्हा भक्तीचं कॅरेक्टर खूप छोटं होतं. म्हणजे सुरेखाचं कॅरेक्टर खूप छोटं होतं. म्हणजे म्हणलं ना की व्यावसायिक रंगभूमीवर आणताना थोडं आम्हाला गणित किंवा स्क्रिप्टमध्ये चेंजेस करायला लागले, ते छोटं होतं. तर ते कॅरेक्टर माहीत नाही मला, जी मुलगी कलाकार करत होती ना, तिला तेवढं जज झालं की नाही, तर ती मुलगी डिस्कंटिन्यू करते मी. मला आता कोण, मग भक्ती मित्राकडून भक्तीचा रेफरन्स भेटला, भक्ती आली तेव्हा मला असं वाटलं की नाही हे कॅरेक्टर खूप छोटं आहे. मग संकेत अजून एक सीन लिही. मग असं लिहिता लिहिता ते कॅरेक्टर खूप मोठं झालं. आणि आज त्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात, माणसं रडतात. आणि मी सांगेन की तो जे वाढवलाय ना सीन, तो मी फक्त नावाला लिहिलाय, तो लिहिलेला नाही. या लोकांनी इम्प्रोवाइज केलेला. काय तुम्ही खूप अत्याचार केला, रिहर्सलला यायला नाही द्यायचं म्हणतो. हो हे खरं आहे. मला हा माणूस तू आता पण इंटरव्ह्यूला बघत असतील तर तो मध्ये तोच बोलतोय, म्हणून रिहर्सलला यायला देत नाही, मला यायला देत नाही.
आता मध्ये आम्ही दुसरंही नाटक मी लिहिले ना, तेव्हा मी लिहिलं, विषय त्यांना आवडला आणि मी लिहिलेलं बऱ्यापैकी लिहिलं, पण तरी पण बरं संकेत अगोदरच सांगतो मी लय कापाकाप करणार. संकेत कोर्टात उभं नाही आपण. बोलू दे त्याला आज. आणि मी बोलला फुल टॉक टाइम आहे मला. मी बोललो ठीक आहे, मला प्रेम करावला झालं ना, जेलप झालेलो ठीक आहे, कारण ते करतंय ते चांगलंच दिसतंय आणि शेवटी फायनली काय, फायनल आउटपुट इज इम्पॉर्टंट. नाटक लोकांना चांगलं वाटतंय आणि ते लोक करतायत, दॅट्स फाईन. मग मी कुठे, लेखक ऑलवेज बॅकएंडलाच असतो, काय हे नाही, पण हे लोक एवढं पण नाही करत, ठीक आहे, विषय पोहोचतोय माझ्यासाठी ते महत्वाचं. लेखक लिहिताना डिरेक्टर नसतो, आता नाहीच आहे. त्यामुळे लिहिताना तो स्वतःचे काय काय पायंडे पाडले असते, हा इथे जाणार, हा इथे जाणार, हा इकडे जाणार, हा इथे जाणार, असं. त्याला सांगतो तू झाला लिहून, तू बाजूला हो. बाजूला होता आणि ते लोक पाल खिचडी करून त्याला एक मग ते मी त्याला थोडी माहिती आहे ही इकडचा सोफा इकडे बसणार आहे, ती तिकडून एंट्री मारणार आहे, त्याची एंट्री तिथून असते. नाही मग असं आहे तसं आहे. म्हणलं थांब, तसं नसतं, तू शांत राहा, तू तुझं काम कर. इव्हन तो मला तो आर्टिस्ट म्हणून पण नको होता, मला माहिती आहे आर्टिस्ट म्हणून जर तो आला तर तो मग म्हणणार दीपेश हे वाक्य इकडे ना इकडे, हे वाक्य. तो मला काय म्हणतोय ते आता, हे बघ संकेत, तू टेन्शन घेऊ, मी क्रॉप करेन, पण तुझे डायलॉग आणि तुझी संहिता नाही हल्ला. नाही ह्याचा एक वेगळा अनुभव आहे. आम्ही ना जेव्हा पहिल्या आर्टिस्टने 3 प्रयोग करून नाटक सोडलं ना, त्यानंतर आम्ही एका त्याचं नाव नाही बोलत मी तिथं, त्याला कनेक्ट झालेलो आम्ही, त्याला कनेक्ट झालो. तो बोलतो मी सांगतो तुम्हाला. बरं सांगतो. नंतर माधुरी, मी आणि संकेत त्याच्याबरोबर प्रयोग करायचा, बोललो सेलिब्रिटी आपल्या नाटकात येणार आता, प्रयोग करायचा म्हणून आम्ही पुण्याला गेलो का, तारखा घेण्यासाठी. आणि आम्ही लोणावळ्याला उतरलो, त्याचा फोन आला, मी नाही करू शकत. आता ते काय करायचं, ट्रेन मध्ये बसून चिक्की खाऊन परत रिटर्न. आणि मग नंतर ना मी दीपेशला बोललो, दीपेश तो आर्टिस्ट नाही बोललाय, आता काय करायचं. मग तू हालतो, आता काय करायचं. मी बोलू का, बोलतो काय आलं बघ, संकेतने नाटक लिहिलंय, हा तो दिसायला पण बऱ्यापैकी छान आहे, हा तर बोलो त्यालाच घेऊया ना, जास्त मेहनत करायला लागणार नाही. अरे तो लेखक आहे, तो कापायला देणार नाही, काय गप बस तू. मी नाही, शेवटपर्यंत नाही. पण मी बोललो नाही रे, करेल तो शेवटपर्यंत नाही. माझा रेकॉर्ड आहे, तो बोलतो ना पहिलं, मी नाहीच म्हणतो. आणि नाही, पण मला एक नेहमी जे प्रयोग होत गेले, ठीक आहे, मी 9व्या 10व्या 14व्या प्रयोगापर्यंत मी आकाश शोधत होतो. पण एक मला चांगलं आठवतं, गडकरीचा प्रयोग होता, ती यांची टीम आलेली, स्टार प्रवाला कुठची सिरियल, टिपक्यांची रांगोळी टीम, तो प्रयोग आम्ही एवढा दणदणीत केलेला. त्यानंतर मी बोललो आत्ता मला कोण थांबवू नाही शकत, कारण त्या नाटकात मला आकाश जे एक्झॅक्ट हवं होतं ते मी केलेलं. ऍक्च्युली 96 प्रयोग झाले, एकदा या बोलला नाही संख्या. नाही काय ती बरणी रिकामी नाही, ती बरणी रिकामीच ठेवायला लागते. हे पण आहे हो, नाहीतर मग ते ओव्हरफ्लो झालं ना मध्ये. एवढा एकदा मला आठवतं, त्या रात्री मी झोपलो नाही, आमच्या डोंबिवलीचा प्रयोग होता तो झाला, आणि तेव्हा मला आठवतं घराखाली आमच्या आलेला काय तो, आणि मला बोलला संख्या एक गोष्ट सांगू का, बोलतो मीच होतो ज्याने तुला विरोध केला की मला तू नकोय लीड म्हणून. मी विशालशी पण म्हणलेलो, पण भाई आज तू तो शब्द खोडलास. म्हटलं मला कितव्या प्रयोगाला नाही खूप लेट. काल कसं झालं की जेव्हा त्या मुलाने नाटक, ती पण कॉन्फिडेंटली बोलते काल एवढं साधारण 25च्या नंतरच्या प्रयोगाला काय झालं, जेव्हा त्या मुलाने नाटक सोडलं ना, तेव्हा हा मला बोलायचा, मी करतो तू गप्पच बोललो. आता आम्ही तेव्हा प्रोड्युसर म्हणून विचार करत होतो, आपल्याला सेलिब्रिटी पाहिजे. नाही मी करतो रे, तू माझ्या विश्वास ठेव, तू थांब जरा, कारण ह्याने मला डोक्यात भरलेलं की नको, तू गबस. आणि जेव्हा तो नाही म्हणाला ना, मी त्या मुंबईला येईपर्यंत ना ह्याच्याकडेच बघतोय, हा जाईल का कॅरेक्टरला. अगं त्यांनी प्रयोग लावला आणि गडकरीचा प्रयोग लावला. म्हटलं कोण, संकेत. म्हटलं अरे तू प्रयोग कसा लावला, अरे संकेत. आणि रिहर्सल मी सुरू केली माझ्या घरी, मी नव्हतोच, मी काहीतरी बाहेर होतो. म्हटलं अगं तू प्रयोग लावला रे, तू संकेतला घेऊन. आणि संकेत मी खरंच शुअर नव्हतो ऑनेस्टली, मी कारण मला तो जसं म्हणाला ना, मी तेव्हा जामच वाक्यांच्या प्रेमात होतो. भरपूर माझी आवडती वाक्य होती, जसं त्यातली जी हा संख्या कट करू. मी म्हटलं अरे नको, पण नंतर मला तुला लीड करायचंय की हे करायचं लेखन. म्हटलं मग मी स्वतःला समजवलं की नाही बरोबर आहे, मी त्याला दिलं. काही सीन कट करायचे, त्याला माहिती हे कट केले, संख्या आता मजूत भर. घरी आला माझ्या बसला, बघ संख्या आपण इंटरव्ह्यूला
अजून क्रॉप करूया. हम्म. इंटरव्ह्यूची खूप सुंदर सुंदर वाक्य होती जी कट केली, पण ती गरजेची आहे. आता ऍक्च्युली खूप कॉम्पॅक्ट आता बरं मस्त वाटतो सीन ऐकायला, तेव्हा खूप असं नाही, मला एवढं म्हणायचं हे यांचं सांगण्याचं मी काय म्हणतो की एक डबल वाक्य घेण्यापेक्षा वाक्यातून कळतो ना आशय काय आहे. बस झालं, जास्त नको. तेवढं कॅलिबर हे तेवढं लिबर्टी. तर मग झालं, मग ते झालं. तो एक किस्साच आहे. तो त्याने डायरेक्ट गडकरीचा प्रयोग लावला कधी आहे 3 दिवसानंतर प्रयोग, रिहर्सल त्याने 3 दिवसा आधी लावली घरी. आणि जो आर्टिस्ट गेला आणि ह्याची लावली आणि मला डायरेक्ट फोन आला की मी रात्री 9 वाजता ह्याच्या घरी दिव्याला आणि हे रिहर्सल करतायत. म्हटलं वाक्य हा घेतोय म्हटलं ठीक आहे. मग तो गडकरीच्या शो नंतर शाळा म्हणजे महाविद्यालयच घेतलं मी नंतर की तू प्रयोगच का लावला, तू रिहर्सल का नाही कम्प्लीट केली, तुला घ्यायचं होतं तर घ्यायचं होतं, तू केलं. सांगतो मला तिकडे तो एक मित्र आलेला जो आधी नाटकात काम करत होता, मी ह्याला बोलतोय, तो आला बाजूला आणि मला बोलला अरे चांगला झाला प्रयोग. मी म्हटलं तू इकडे, तू पण इकडे, तू पण काय चांगला झाला, काय वाटलं तुला, काय कळतं का तुला, जा तू. म्हटलं त्याला पण बोलायला लागलो, अरे असं काय चांगला झाला तरी पण बोलतोय. म्हणलं मी बोलू नको काय चांगला झाला. म्हणलं नाही. त्याला म्हटलं नाही संकेत असं नाही, घाई गर्दीत नका करू. मग थांबवलं नाटक. 9व्या प्रयोगात वाटतं 4थ्या प्रयोगाला थांबवलं आणि त्याला म्हटलं जोपर्यंत प्रॉपर रिहर्सल होत नाही तोपर्यंत पुढची तारीख घ्यायची नाही. आणि ते कसं झालं की तो प्रयोग आहे ना सगळ्यांसाठी थोडा निगेटिव्ह झाला. काय मला सांगायला अजिबात काय वाटत नाही. लर्निंग माझा पहिला लीड होता आणि त्यानंतर तो प्रयोग झाला, चांगला झाला लोकांच्या दृष्टिकोनातून, डिरेक्टरच्या दृष्टीने आम्ही पार सपशेल. हा, आणि मग थोडे दिवस आम्ही ना विशाल, मी किंवा आम्ही कोण कोणाच्या कनेक्टमध्येच नव्हतो. एवढं नेगेटिव्हिटी स्प्रेड झाली की अरे एवढं वाईट झालं, आम्ही ऍक्टर म्हणून आम्हाला नाही आवडलं. मग शेवटी अगेन माधुरी कोलॅबरेटर, तिने दिव्यामध्ये मला बोल संकेत घरी बोलायचंय, विशालला घेऊन बोलवलं, दीपाला बोलवलं, बसले काय ते एकमेकांना आता बोला, आपण नाटक पुढे कंटिन्यू करायचं. आणि मी म्हटलं माझ्या मनात काय नाही, म्हटलं ठीक आहे प्रयोग. तो पण तिथे शांत बसला की पब्लिकसाठी चांगला होता, पण आम्हाला इंटरनली माहिती आहे की बाबा झाल्या चुका. आणि त्याने लय शाळा घेतली बेकार, आणि ती जास्त बनत होती 3-4 दिवस डोक्यात. प्रयोग लावता म्हणजे काय विदाउट रिहर्सल. अजूनही आठवून तेवढाच चिडतोय. अरे मला मगाशी त्या पॉइंट मध्ये लिहिलं नाही, मला अचानक तू बोललीस तर आठवलं. आणि सांगू ना आम्ही त्याला चिडक्या ह्याच्यासाठीच बोलतो की त्याला नाटकाच्या पेक्षा महत्वाचं नाहीये काही. तो प्रयोग झाला ना की त्याच्या मनावर सुखाने झोपेल, नाहीतर तो रात्र जागा राहतो. कुठली काय जागा, कुठे काय नवीन सुचेल किंवा अजून काय चांगलं होईल, तेच दणदणीत डोक्यात त्याचं फिरत असतं. नाही, मी तो प्रयोग घेण्याचं कारण काय होतं माहिती काय, कारण विचारून घेतला असता ना प्रयोग घेतोय म्हणून, तो नाही बोलला असता तो, आणि मग ती प्रोसेस अजून लांब झाली असती ना. अरे नाटक चालू करायचं. आता आम्ही कसं बोलतो, लोक हल्ली लगेच विसरतात लगेच. म्हणून नको, नाटक लागून दे. एखादा प्रयोग आपण 0 शो लावतोच ना, असून दे ना, लावूया प्रयोग. पण नंतर मला कळलं 0 शो लावला, 0 ऍक्टिंग लावलेला तो प्रयोग. मी ऍक्च्युली त्यावेळी रिहर्सल ऍब्सेंट होतो, त्या प्रयोगाला का ऍब्सेंट नव्हतो हा मला प्रश्न पडलेला होता. पण ठीक आहे, हरकत नाही, आलो इथपर्यंत आलो. पण खर्ची पाडावे लागले काही प्रयोग याच्यासाठी. ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी नाही, ऑब्व्हियसली माझ्यासाठी, कारण मी लीड नव्हता. मी ह्याच्या अगोदर नाटकात कामं केली याच्यासोबत. म्हणजे शो मस्ट गो ऑन मध्ये मी साईड कॅरेक्टर होतो, फुल लेंथ होतं चांगलं, पण लीडचं ऍज अ मेन लीड तुला ते दडपण जास्त आलेलं की मी लीड करतोय हे जास्त आलं. आणि मुळात काय म्हणतात ते वाक्यपाठ होती, पण डिरेक्टरला जे हवंय ते देताना ते जे बर्डन असतं. प्रत्येक प्रयोग नाटक संपल्यावर मी पहिले ह्याला येऊन विंगीत मिळेल, एवढंच त्याचे रिॲक्शन असायचं. तो नाही, तो कधीच खुश नव्हता. मला आठवतं एवढे 96 प्रयोग आहेत. ते काशीनाथ घाणेकर मध्ये जसं सुबोध भाऊ यायचं, त्याच्या वडिलांना बघून जी रिॲक्शन होती ना, आज तरी माझं कौतुक करा, तसं मी प्रयोग झाला. अरे दीपे आज तरी बोल, आज टाळ्या घेतल्या लोकांच्या. वडिला म्हणलं तू स्वतःला काशीनाथ घाणेकर बोलला, ते कळलं का तुला? नाही, मी तुला वडील म्हणतो माझं, हे लक्षात घे. आणि तो म्हणतो ना की तो गर्दी चांगली होती पण कलाकार काही वेळेवर नाही, असं झालं. ठीक आहे, चांगला झाला, पण तुला अजून खूप शिकायचंय, एवढंच त्याचं दरवेळेला असायचं. पण आज ते कामी आलं, तुला हेल्प झाली त्याची. नाही, मी तुला भक्तीचं सांगत होतो. तो म्हणाला ना की कॉम्पिटिशनच्या शो नंतर आम्ही जेव्हा व्यवसाय करायचं म्हटलं तेव्हा ती आर्टिस्ट होती, ती नाही आली. मग कोण नवीन आर्टिस्ट कोण भक्ती आली. आणि मी म्हटलं अरे ही कशी काय करणार ते कॅरेक्टर. तर नाटकामध्ये बोल्ड अँड बिंदास आहे ती, एकदम ओरडते वगैरे, एकदम टॉमबाईश वगैरे, म्हणजे ही ओरडूच शकणार नाही. आणि ती लिटरली रिहर्सलमध्ये पण ओरडायची नाही. तिला म्हटलं ओरड, बोल, असं एकदम धतिंग वगैरे कर.
आत्ता तू बघशील ना, आत्ता ती तर ओय ओय अशीच बोलते, धतिंग बिथिंग मध्येच बोलते ती. म्हणजे ते कॅरेक्टर पण तिचं ते इमोशनलचे जे आहे ना, ते सापडायला पण तिला लागला वेळ. कारण की नाटकाच्या इंटरव्हल म्हणजे फर्स्ट हाफमध्ये ती एकदम अशी असं वाटेल की अरे हिच्याबरोबर असं होऊच शकत नाही. की कुठला मुलगा जर तिला प्रपोज किंवा तिचा मुलगा काय अतिप्रसंगी काही असं जबरदस्ती करते, ती फटकवेल त्याला कुत्र्यासारखं असं वाटेल तुला. पण तिच्याबरोबर अशा घटना घडल्यात. हे सेकंड हाफमध्ये जेव्हा कळतं, तर म्हटलं 2 ड्रास्टिक चेंज आहेत तुझ्या कॅरेक्टरमध्ये. एक तू एकदम बिंदास आणि बोल्ड आहेस, आणि दुसऱ्यामध्ये तू इमोशनल पण तेवढीच आहे, जी तू दाखवत नाहीस दुसऱ्यांचं म्हणजे जगासमोर. तर ते दोन्ही करायचे होते. तर तिने छान पद्धतीने नंतर एक 25-26 प्रयोगानंतर म्हणजे मला एका प्रयोगाला आठवतंय, की मी तिला प्रयोग झाला म्हटलं, की "तू ॲक्टिंग करू नकोस. तुझं काम नाहीये." तर म्हटलं, "तू हे नाटक नको करूस." आणि मी ओरडलो, ती तिथेच रडायला लागलेली. तर तिला मी नंतर गडकरीच्या म्हटलं, प्रयोगाला. गडकरीला म्हटलं, "हे नाही कर तू, हे कॅरेक्टर नाहीये. तू नको करू. तुला नाही जमत आहे." तर मग ती शेवटी मला वाटलं मी जास्त बोललो. येऊन तिला म्हटलं मी, की नाही, त्या दिवशी सॉरी. ॲक्च्युली मी त्याला माहीत नव्हतं ॲक्च्युली. तिच्या घरातलं कोणतरी ना एक्सपायर झालेलं आणि हा तिला बडबडत होता. म्हणलं, "दीपेश, अरे डोकं फिरलंय का तुझं? काय झालंय माहिती लक्षात ठेव. ऑलरेडी ती त्या दुःखात आहेस आणि त्यात तू अजून बंबार्डिंग करतोयस." म्हणलं, "मला कुठं माहित होतं? विचार तरी." मग ठीक आहे. पण हे सगळ्यांना लागू पडत नाही. मग माझी गोष्ट अशी आहे, की ते काही असू दे. तुम्ही डिलिव्हर झालं की डिलिव्हर करायची. तिकडे स्टेजवरती आले की ते झक मारत गेलं सगळं. तुम्ही तुमच्यात. तर ठीक आहे. माझी पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता. हां. मी तरी पण बोललोच असतो. मला कळलं असतं तरी सुद्धा. पण हे आहे. मृदुलाच्या बाबतीत मृदुला आहे तशीच कॅरेक्टर त्या नाटकामध्ये आहे. हां. त्यामुळे जास्त काही करावं लागलं नाही, की पुण्याची आहे. म्हणजे आता भक्तीचं तुला आता प्रवास कसा वाटला त्यानंतर? मग खूप ड्रास्टिक आहे. मी तिला नेहमी म्हणतो, जो इमोशनल सीन ती काय करते, जो इमोशनल सीन आहे, तू बघ नाटक, की जो आकांत, जो टिपिकल जो वाटायला पाहिजे होता, की नाही शपथ जर माझ्याबरोबर झालं असतं तर बापरे! काय झालंय म्हणून ते सगळे प्रसंग आठवतात, की कशा पद्धतीने ती त्या फेजमधून गेली असेल, की एका ठिकाणी आपल्याला वाटतं ही मुलगी किती मस्त आहे रे, हिच्यासारखं आपल्याला जगता आलं पाहिजे यार. किती छान एकदम मस्त जगते यार सगळ्यांशी मिळून मिसळून आणि फ्रेंडशिपमध्ये. आणि कट्टू नंतर असं वाटतं, हे असं आहे काय? मग नाही. मग मी अशी नाही, मी आहे माझी बरी असं वाटतं. म्हणजे केवढं स्वतःच्या मनात दाबून ठेवलेलं असतं ते. तिला म्हटलं ते काढ. आणि तिने ते केलं. पण शेवटी काय ते बोलावं लागलंच ना. शेवटी ती प्रोसेस मला असं वाटतं, की प्रत्येकाने करावी, की नाही ठीक आहे तुम्हाला पहिल्या प्रयोगापासून नाही मिळणार. पण इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे, की नाही एक कुठला पण कॅरेक्टर किंवा भिकाऱ्याचाच कॅरेक्टर पण तो नेहमी काय देव-माया नाही म्हणणार ना गं. तो काहीतरी वेगळं मॅनरिझम करेल हे स्वतः ठरवलं पाहिजे हेच सांगायची गोष्ट आहे. मग ते कधी ते करेपर्यंत ते झालं. मृदुलाच्या बाबतीत फक्त एवढं झालं, की ती आहे तशीच होती. फक्त काही गोष्टी हे कराव्या लागल्या सांगायला. आणि ह्याचा इश्यूच नव्हता. ह्याचं काय झालं, संत्या मालवणी होता. हा स्वतः मालवणी उत्कृष्ट बोलतो. त्यामुळे मी मालवणी आहे, हा पण. पण आम्हाला तेवढ्या पद्धतीने बोलता येत नाही. फक्त त्याला मी सांगायचो, की सावकाश बोल. लोकांना कळू दे. लोकांना तुझ्या बोलण्यातली मजा घेऊ दे. बाकी ह्याचा काही इश्यू नव्हता. हा बरोबर करत होता. म्हणजे ह्याचं कॅरेक्टर त्याने बरोबर पकडलं. आणि ती नंतर 25-26व्या प्रयोगानंतर जी भट्टी जमायला लागली ना, ती जमायला लागली. फक्त एकदा प्रेक्षकांची जमली ना, तर तुला मी सांगू नाटक कुठेही जात नाही. हे मला कॉन्फिडंट आहे, की नाटक व्यवस्थित आहे. नाटक धरून ठेवतं. पण लोकांनी फक्त हा विचार केला पाहिजे. प्रत्येक ब्लॅकआउट नंतर ना ती क्युरिओसिटी निर्माण होते, की आता सेकंड सीनमध्ये काय होणार आहे. नॉर्मली कधी कधी गेस होतो आपलं, की आता हेच होणार आहे. पण ते आम्ही ना सांभाळून ठेवलं डिरेक्शन करताना, की चुकूनही असं वाटलं पाहिजे, की पुढच्या प्रवेशात काय होणार आहे प्रेक्षकांना आधी कळलं पाहिजे. म्हणजे त्याच्या स्टेटमेंटला मी पुढे ऍडिशन देईन, की सुरुवातीला जो पहिला ब्लॅकआउट आहे ना, तीच लोकांना उत्कंठ लागतो, अरे हे काय रिझन झालं आहे. म्हणजे त्यांना वाटते नक्की काय झालं यांच्यात. म्हणजे तो सांगू का? नाही काय झालं तोच इन्सिडेंट सांगतो. तिला नाटक बघायला येऊ दे. तिची मैत्रीण ना कोण आली नाव काय तिचं? ती ओडिसाचीच आहे. जसं मी माझा याचा फ्रेंड आहे. ती तसं मुलीला घेऊन आलेली म्हणजे ती 9th स्टँडर्डला आहे. तर आपल्या नाटक मध्ये ते वर्ड एक वर्ड येतो जो माइंडला पहिल्या सीन मध्ये क्लिक होतो ना, की पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो, की आम्ही काय बघायला आलोय. नाटक कुठलं नाटक बघायला आलोय हा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो, की मी हे पुढे बघू की नको बघू. आणि इंटरव्हल मध्ये ती माझ्याकडे आली. आता फ्रेंड होता ऑफकोर्स मध्ये जात आहे तर ती मला भेटूनच जाणार.
तर ते बोलले की सॉरी टू से पण मी आता निघते, कारण हे नाटक मी माझ्या मुलीला नाही दाखवू शकत सध्या, आता ते 8th स्टँडर्ड मध्ये आहे. तर मी तिला बोलली बघ तू फर्स्ट हाफ बघितलाय, सेकंड हाफ बघ आणि मग नंतर तू तुझं जे आहे थॉट्स आहे, हा व्ह्यू ते मला बोल. आणि तिने मी बोलले तू माझ्यासाठी बस, तू असं नको विचार करू, आणि मी तुला 100% हे करते की तुझ्या मुलीचा जे विचार आहे ना तिचा पण चेंज होईल. तर ती नाटकासाठी बघितलं आणि बघितल्यानंतर परत आली ना, म्हणजे शो संपल्यानंतर सेकंड हाफ, तेव्हा ती बोलली तुम्हाला म्हणजे थांबवलं बरं झालं, कारण माझ्या मुलीला पण समजलं आता की पुढे कसं काय करायचं आहे. कारण हे नाटक जे आहे जग कसं आहे, जग कसं कसं राहायचं. आहे, कसं राहायचं. कारण आता ती प्रॉपरली त्या एजवर जाते, 8th स्टँडर्ड म्हणजे ऑफकोर्स 9th 10th आता ते झोन मध्ये ती जाणार आहे. मग तिला समजलं तर तिला असं वाटलं की थँक्यू की मी माझ्या मुलीला करेक्ट टायमाला हे नाटक दाखवलं. सेम असं सेम तिचं ते, सिनेरिओ असंच झालेलं. निघालं. डोंबिवलीच्या प्रयोगला माझी शाळेतली मैत्रीण, हम्म. आता सगळे लग्न झाले, त्यांची मुलं हम्म. मोठी झाली, तिचं थोडं लवकर लग्न झालेलं, त्यामुळे तिचा जो मुलगी होती ती ऑलमोस्ट 19-20 अशी होती आणि ती आली प्रयोगाला. हम्म. आणि फुल फॅमिली म्हणजे आजी आजोबा, नवरा बायको, आई वडील आणि हम्म. मुलगी सगळे मस्त डोंबिवलीला पहिल्या रांगेत त्यांनी तिकीट काढली. नाटकाला पहिला डायलॉग बँगवर, आणि तिला एवढी धडधड पडली, बापरे आता मी काय दाखवायला आणले, पुढे मला काय बघावं लागणार आहे, असं झालं. तिने मला तो स्पेशली रिव्ह्यू लिहून पाठवला. आणि जसं नाटक पुढे सरकत गेलं आणि तिचं जे मनातली भीती होती ती कॉन्फिडेंट आणि पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट झाली. नाटकाचा एंड जेव्हा बघितला तेव्हा ती म्हणले की संकेत आम्ही आमच्या मुलांना ना हे सांगू नाही शकत जे तू नाटकातून दाखवलेस. बोलते हे ओपनली बोलू शकत नाही आपण. ते तुम्हाला इझिली तिला, आणि पहिल्यांदा माझ्या मुलीशी संवाद झाला हम्म. तुझ्या नाटकामुळे. हम्म. नाही तर ह्या विषयावर शक्यतो नाहीच होत ना आपण, बोलत नाही आपण. ऑकवर्ड मोमेंट असतो किंवा काय 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 शेअर करणार. खरंय. तर तुझ्या नाटकामुळे आमच्या मायलेकीमध्ये हा संवाद झाला की वा. मम्मी खूप छान त्या नाटकामध्ये मॅसेज दाखवला आणि आमच्या कॉलेजमध्ये आजकाल हे असंच घडतंय काहीतरी. तर बोलते थँक्स, बोलते एवढा सुंदर विषय तू घेऊन पुढे जा. असं गडकरीला पण झालं. म्हणजे आम्ही तिकीटं वाटलेली ना, बोललो तुला, तर तिकीटं वाटून झाल्यावर आम्ही ती बोलली की चल आम्हाला बोलावलंय म्हणून बघायला आलो, काय मुलं करतात बघूया. पण नाटक संपल्यावर ती बोलली की मी नाटक वेडी आहे आणि ह्यांनी बोलवलं म्हणून मी नाटक बघायला आले, पण नाटक बघितल्यावर कळलं की मला माझ्या मुलीला आणायला पाहिजे होतं नाटक बघायला. म्हणजे इतकं आम्ही पोहोचतो ऑडियन्स पर्यंत, ते आमचं यश आहे. आणि गैरसमज हा पसरतो की टीनेजर्ससाठी आहे, टीनेजर्ससाठी नाही आहे, हे पालकांसाठी पण आहे. कारण की प्रेम ही गोष्ट कधी पण कुठे पण होऊ शकते. आपल्याला आपल्या मर्यादा ओळखूनच काम करायचं असतं. आणि एक बोल बोल आम्ही दोघंही असतो घाबरतो मी जरा. बोल बोल. दिग्दर्शक. मलाच नाही कळत ना, मी काय माझा फ्लोच जातो ना. तर बोलायचं तर बोलून घे. मी सांगतो तुला. नाही तरी थांबलाय का फक्त? अरे तू बोल म्हटल्यावर मी बोलणार. बरं बोला. तिला सरकायझम कळला तर थांबली. अरे बोलणार थोडी, तुला म्हटलं बोल. नाही नाही आता मी बोलणार. अरे कोका पुढे जायचं. बोल एवढं रील बाहेर जाते. बोल. पण मी आता माझी लिंक तुटली ना. हा, टीनेजर्स मी तुला म्हणत होतो की पालकांनी पण हे नाटक बघितलं पाहिजे की त्यांना कळेल की त्यांनी कसं हा विषय तरी घरी जाऊन बोलला पाहिजे की असं असं आहे, मी एक नाटक बघितलं, तू पण बघ, किंवा असं काय आहे का, किंवा असं काय गोष्टी तुला माहिती आहेत का, असं असेल किंवा अशा वाटेवर तू जात असशील आत्ता या मोमेंटला, तर थांब, मला सांग, माझ्याशी बोलू शकतेस तू. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे आम्ही नाटकाला येतो, नाटक बघण्यासाठी प्रेक्षक येतात, तेव्हा ते म्हणतात अरे टीनेजर्ससाठी आहे, प्रेम करावं जपून. आता काय राहिलं आमच्यात प्रेमाचं? असे बोलतात. तुमच्यात नाही राहिलंय, पण तुम्ही पालक आहात ना, तुमची मुली मोठ्या होत आहेत ना, तर त्यांच्यासाठी आहे. मुलं म्हणजे मुलींसाठी असं नाही, मुलं दोघांसाठी. मुलं बोललो मी. आणि प्लस ते नसतील ना, मुलं मोठी झाली असतील तर तुमचे नातेवाईक पण आहेत ना, ज्यांची मुलं लहान आहेत, तुम्ही त्यांच्याशी तो विचार करा ना. तुम्ही नाटकाच्या नावावरच बोलता ना प्रेम आमचं काय राहिलं. अरे तुम्ही नाटक बघायलाच, असं आहे ते. मग त्याच्या जागी कोणी सेलिब्रिटी असले असते तर नाव क्ष जरी असले तरी आले असते बघायला असते. होय होय. ते शोध आणि तो आहेत नाटक. पुण्यामध्ये असं झालेलं. पुण्यामध्ये जेव्हा गंधर्वला प्रयोग होता तेव्हा एक टीनेजर मुलगी होती, तर ती बाईट्समध्ये स्पष्ट बोलते की मोठ्या नाट्यसंस्थांनी ना जरा बघा नाटक कसं असतं. उगाच तुम्ही फेमस चेहरे घेता आणि काही विषय घेऊन 2.5 तास आम्हाला पकवता. हे नाटक
आम्हाला शेवटपर्यंत एंटरटेन एडिट मध्ये काढा. नाही कशाला मम बोलणार होती मी तर. कशाला आहे ना तो ती बाईट्स आहे आपल्याकडे, ती मुलगी माहिती ती बाईट्स तो ती ऑडियन्सची बाईट आहे, आपण आपल्याला नाही. नाही आम्ही इन जनरल एक सांगतोय की नाही इन शॉर्ट एक आहे की हे नाटक चाहे ते छोटा मुलगा असो तो पण एवढंच एन्जॉय करू शकतो जे आपले एज जे 60 ते पण एन्जॉय करू शकतात असं आहे ते प्रॉपरली. की आम्ही असं कॅप्शन लिहिलं, प्रेम करावं पण जपून, तीन पिढ्यांनी एकत्र बसून पाहावं असं नाटक, असं आम्ही कॅप्शन दिलेलं. कारण ना ह्या आम्ही बघ आता जी आम्ही मुवमेंट पकडल्यात ना प्रत्येक ब्लॅकआउटला किंवा सीनमध्ये, ती गाणी आम्ही आत्ताची पण घेतली असती, पण जेव्हा आपण जी गाणी 90s 80sची गाणी घेतली आहेत ना ती कनेक्ट होतात ऑडियन्सला, की हे आमच्या वेळचं प्रेम होतं. आणि आता तुम्ही दाखवताय दुसरी साईड अशी दाखवताय की आत्ताचं प्रेम काय, आणि तिसरी साईड हे आहे की भविष्यात प्रेम कसं होईल. म्हणून आम्ही ते लिहिलं की 3 पिढ्यांनी एकत्र पहा असं नाटक. ओल्ड सॉन्ग त्या नाटकाचे आहे ते खूप कनेक्ट करतात, मजा घेतात पब्लिक ती. ते पण, आणि ते कन्सेप्ट पण चांगली आहे की आपल्या मूडनुसार टीव्ही लावला हा. की ते गाणे चालू असतात आपल्या मूडनुसार. ही कन्सेप्ट पण छान आहे. दोघांच्या पण घरात, दोघांच्या घरात टीव्ही आहे आणि जेव्हा जसा मूड असणार तसं गाणं लागणार, नेमकं टीव्हीवर त्यामुळे तो एक वेगळा कोणाची आयडिया होती? हे लेखकाने लिहिलेलं, हॅलो लेखकाने लिहिलेलं बोलून हो म्हणून टाकतो. लेखकाने लिहिलेलं मम म्हणती म्हणाली ना, नाही पण ते कन्सेप्ट त्याचीच होती ती. आणि त्याने म्हणजे मेन गोष्ट म्हणजे थॉट दोन्ही, आता पुढच्या नाटकाच्या पण दोन्ही नाटकांचे थॉट्स आहे ना त्याचे खूप चांगले आहेत. म्हणजे असं नाही की मी तर चांगलं म्हणत नाही असं नाही आहे, त्या थॉट्सवरच चालू आहे. आणि दोन्ही थॉट्स त्याला मला कमालीचे आवडले ते. हा पण प्रेम करा पण जपूनचं, आणि पुढचं जे नाटक येतं त्याचं पण थॉट ते पण खूप छान आहे. सो या निमित्ताने आपल्याला कळलं पुढचं नाटकही कोणाच्या हातात आहे, फार जबाबदार माणसाच्या हातात आहे मला म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने अजूनपर्यंत कसं ते नाटक यायचंय, दिग्दर्शक ते निर्माती ठरवतील आता दिग्दर्शक कोणाला घ्यायचंय. आमचं आतापर्यंत ते काम बघितलंच आहे. हो ते पण आहे. आता तर माधुरी ठरवणार बाबा कोण दिग्दर्शक आहे ते. पण एक चांगलं प्रोडक्ट आहे, म्हणजे बाकीच्या नाटकांना नावं ठेवायचं असं नाही आहे मागे. आमचं नाटक पण चांगलं आहे, आमच्या नाटकालाही या. आता एकांकिका स्पर्धांना जाणारी मंडळी आहे, तर एकांकिकांमध्ये कोण ओळखीचं दिसतं का तुम्हाला? नाही ना, येतात ना शहारे. ते लिखाण, तो कॉन्टेंट महत्त्वाचा आहे, तो परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे. त्यामुळे यांना एक संधी नक्की द्या, हे माझ्याकडून एक आवाहन. आणि आपण आता निरोप घेता घेता एक महत्त्वाचं, मगाशी गप्पा मारताना मला विशाल म्हणाला की, विशाल आणि मला माधुरी म्हणाली की प्रेक्षकांनी मच्छिंद्र कांबळींची आठवण होते विशालचा परफॉर्मन्स बघून, असं कॉम्प्लिमेंट मिळाली त्याला. आणि एक दोघं नाही, म्हणजे 3-4 कॉम्प्लिमेंट मिळाली. मला त्याबद्दल ऐकायला आवडेल. विशाल, कसं वाटलं तुला ऐकून? ऍक्च्युली ना तेव्हा मी जेव्हा ऐकलं ना तेव्हा मी 2 मिनिटं शांत राहिलो की खरंच ते त्यांच्याबद्दलच बोलतायत की अजून त्यांचं काय वेगळं बोलणं आहे काय. मग त्यांना मी 2-3 वेळा विचारलं म्हणजे काय म्हणजे असं सांग. तेव्हा त्यांनी सांगितलं की ना की ती मालवणी भाषा आहे ना, काय प्रामुख्याने काय होते, खूप सारी मालवणी नाटकं येतात, पण ना ती तो लहेजा असतो ना तो थोडा ना नाटकी वाटतो. म्हणजे आम्ही जेव्हा मला जे बोलतात ना की तुम्ही फास्ट बोलतोस, मुळात मालवणी भाषाच फास्ट बोलतात नाही, त्याच्यातली ती मजा निघून जाते. तर मी बोलला तू का जमत नाही गो, हा बोलला तो हा नाटकी आहे, तो का जमत नाही गो, हा स्पीड मी मेंटेन केला. आणि मुळात बाबूजींची ती लहेजा होती. बाबूजी कधीही ना नाटकी नाही वाटले. ते असं वाटतं की ते जगतायत त्या कॅरेक्टर. ते जर मी जगलो ना तर ते नाटक कॅरेक्टर तिथपर्यंत पोहोचेल. म्हणजे मी असं झालं की शिवाजी मंदिरचा जो प्रयोग बोललो ना, शासनाचा प्रयोग होता, प्रेक्षकांनी नाटक बघितलं. मला दुसऱ्या दिवशी मी मकरंद देशपांडेंचं नाटक बघायला गेलो, खरं प्रेमाचं करायचं काय ते. तर मी तिथं उभा होतो फक्त बाजूला, तर एक ऑडियन्स माझ्याकडे बघते, तू कालच्या नाटकाला संत्या होतास ना रे, बोललो असा वेगळाच दिसतोस तू. बोलतो आम्हाला असं वाटलं की तू नाटक संपल्याबरोबर मालवणीतच बोलत बाहेर पडशील तू. मग एवढं ते मी पकडून ठेवलेलं कॅरेक्टर ना. म्हणजे ते आता भायकायला प्रयोग होता अण्णाभाऊ साठेला. प्रेक्षक स्टेजवर आले आणि त्यांनी माईक घेतला आमच्या हातात, आम्ही कर्टन कॉल घेत होतो, आणि बोलले की हे भविष्यातले ना बाबूजींसारखे होतील तयार. दीनानाथच्या प्रयोगाला एक बोलले की तुम्ही पण बाबूजींचा वारसा पुढे चालवाल. वापस मी रेवंडीच्या त्यांच्या परिवारातले म्हणले की तुमचा अभिनय बघून आम्हाला बाबूजींची आठवण झाली. म्हणजे हे एखाद्या म्हणजे ना मला ऑस्कर जिंकल्यासारखं वाटलं. ते माइंडनीच हो त्यांचे मला वाटतं लीलाधर कांबळी त्यांच्या मिसेस होते वाटतं, त्यांची मुलगी आणि ते होते की ते बोले
तुमचं अभिनय बघून आम्हाला बाबूजींची आठवण झाली आणि योगायोग काय त्यांच्या स्टेजवर आम्ही करतोय, त्यांच्या गावात बाबूजींच्या, ते सोन्यावर पिवळं. कांबळीवाडी आजूबाजू सगळे मच्छिंद्र कांबळेंचे रिलेटिव्ह, क्या बात आहे. त्यांचा रंगमंच तिकडे तो त्याने त्यांचा जिथून वस्त्रग्रहण सुरू झालं ना त्या स्टेजवर आमचा प्रयोग होता. तू आशीर्वाद घेऊन आलास. जेव्हा मी गेलो ना त्याचा हेच होता की आज मी या स्टेजवर ह्या मंचवर मी परफॉर्म करणार आहे. आणि आधीच ते कमेंट पण ऐकलेलं त्याने, तर त्या दिवशी असं बोलतं ना जमिनीवर पायच नव्हता, आज मी इकडे परफॉर्म करणार आणि तोडणार आहे, असं हे त्याचा आधीच होता. खूप असे किस्से आहेत आणि खूप म्हणजे खूप वैशिष्ट्य आहे त्या नाटकाची वेगळी वेगळी. एकतर नवोदित चेहरे आहेत, त्यात लिखाण या नाटकाचा चांगला आहे, विषय चांगला आहे, आजच्या पिढीचा विषय आहे, सामाजिक संदेश देणारा विषय आणि सगळ्या पिढ्यांसाठी हे नाटक आहे. त्यामुळे हे मिस करायचं तर काही कारणच नाहीये. आणि ह्यांच्या प्लॅटफॉर्मतर्फे आम्ही तुम्हाला अपील करतो की नका पोस्टरवर जाऊ प्लीज. एक हंबल रिक्वेस्ट आहे का, म्हणजे मनापासून सांगतो की नका पोस्टर, बाटलीवरचं पोस्टर बघू नका, बाटलीत काय आहे ते बघा. हा, आणि म्हणजे सर्व तुम्ही जे काही नवीन सेलिब्रिटीज आहात, अनुभवी कलाकार आहात, त्यांनी सुद्धा आम्हाला तुमच्या शुभेच्छा देऊन आम्हाला एनकरेज करा. आम्हाला आवडेल, जबरदस्ती नाही पण नक्कीच तुमचं प्रोत्साहन आम्हाला अजून पुढे 150, 200, 500 प्रयोग करायला ताकद मिळेल. मला काय म्हणायचं आहे की नाटक प्रेक्षकांनी येऊन एकदा बघायला हवं, मराठी प्रेक्षकांनी मराठी नाटक जगवावं असं मला वाटतं की त्यांनी नाटक येऊन बघा. म्हणजे आपण जे बाहेर बसून बघतोय ना की नाटक हे असं असेल किंवा 4 लोकांना विचारतो कसं असेल रे, नवीन लोक करतात, द्यायचं का, खरोखर पैसे खर्च करून जायला पाहिजे का. तसं आपण मॉलमध्ये जाऊन पिक्चर बघताना पॉपकॉर्न खरेदी करताचा विचार नाही करत, आपण पटकन महागातले पॉपकॉर्न घेऊन नाटक पिक्चर बघून येतो. तर तुम्ही एक कदाचित तुम्हाला कळेल की 96 प्रयोग जे केलेलं नाटक आहे ते उगाच नाही केलं ना. तुम्ही जाऊन बघितल्यानंतर ते नाटक कुठेतरी जगेल, स्ट्रगल कुठेतरी तो यशस्वीरित्या पार पडेल की बाबा यशस्वी झालं नाटक कुठेतरी. तर ह्या गोष्टी ना आपण ठरवायला पाहिजे, मराठी प्रेक्षकांनी ना त्या गोष्टी ठरवल्या पाहिजे. नंतर मग आपण म्हणतात मराठी रंगभूमी मागे आहे किंवा मग मराठी रंगभूमीवर प्रेक्षक आता येत नाही, हे बोलून होणार नाही. की कमीत कमी एक तुम्ही क्रायटेरिया ठरवा की अरे नाटकाचे प्रयोग किती झाले, 25 झाले का, जाऊन एकदा नाटक बघितलं पाहिजे. पण नाटकाचे 50 झाले का, जाऊन एकदा नाटक बघितलं. तिसऱ्यामध्ये बघा असं आम्ही म्हणणार नाही, म्हणजे ठीक आहे की आपल्याला कळतं, पण 96 झाले तर तुम्ही ते ऑनलाईन बुकिंगला सुरू केलं पाहिजे. तुम्ही येऊन बुकिंग केलं पाहिजे, निदान रिव्ह्यूज बघितले पाहिजेत. एवढे छान रंगभूमी.com सगळीकडे जाऊन रिव्ह्यूज घेते, कन्सर्न दाखवते, कितीतरी पेपरात लिहून येतं. फक्त चेहरा बघून नाटक बघणं हे नाही ना. म्हणजे 96व्या प्रयोगाला मला तर अजून खंत वाटते की अजून पण असंच आम्हाला बोलावं लागतं, जे आम्ही आधी पण बोलतोय की नाटकाला या, प्रेक्षकांनी जास्तीत जास्त हजेरी लावा, हे बोलावं लागतंय. ही पण मोठी गोष्ट आहे. पण ठीक आहे, तरी सुद्धा मी आवाहन करेन या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांनी नाटक बघण्यासाठी या. मी तुम्हाला हमी देतो की अजिबात तुम्ही निराश होणार नाही आणि एक चांगला विषय, एक चांगलं नाटक बघून जाल, हे नक्की आहे. थँक्यू. आणि मी याच्यात सांगतो की प्रेक्षकांना हवं ना की कसं आहे की नाटकातला कलाकार हा नाटकाचा चेहरा नसतो, नाटकाचा विषय हा नाटकाचा चेहरा असतो. त्यामुळे तो विषय बघायला नाट्यगृहात जरूर आहे. माधुरीकडून मी बोलेन कारण ती थोडीशी इमोशनल झालेली आहे. नाटकाला या नक्की. आणि मी 100व्यापर्यंत थांबत नाहीये, मी आता पुढच्या प्रयोगालाच जाईल आणि मी तुम्हालाही सांगेन नाटक कसं आहे ते. तुम्हाला नाटक कसं वाटलं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. रंगभूमी.com वर रिव्ह्यू रेटिंग लिहा आणि लिहा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कळेल नाटक किती चांगलं आहे आणि लोकांना जावंसं वाटेल नाटकाला. आणि थँक्यू तुम्हा सगळ्यांना. तुम्ही जागा ही माधुरीने अवेलेबल करून दिली आहे आज पॉडकास्ट करायचं म्हणून. मला गप्पा मारायच्या होत्या, तिने जागा अवेलेबल करून दिली. थँक्यू माधुरी, खूप मजा आली मला गप्पा मारून. आणि हीच जी केमिस्ट्री ही तुम्हाला रंगमंचावर बघायला मिळणार आहे, बरोबर? थँक्यू सो मच सगळ्यांना, धन्यवाद.